हॅलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र सर्वांना. तर मी आज माझ्या भावाला कंटाळून काय घेऊन आले होते ते तुम्हाला बघू शकता. ठीक आहे, तर पार्सल घेऊन आलो होतो आपण आज भावाच्या याला कंटाळून. आणि घरी आल्याच्या नंतर मी ते ओपन करून बघत होते. माझी आजी माझ्या साईडला बसलेली होती, पण ते ओपन करायचं मला समजत नव्हतं कसं होतं. तर आजी पण थोडंसं बघत होती की तिला पण नाही समजलं. तर मी डायरेक्ट फाडून काढलं. मग फाडून काढलं तर इकडून पण ओपन होत नव्हतं. तर म्हटलं चला जाऊन द्या, डायरेक्ट सगळंच फाडून फाडून घेऊ. ते आणखीन पण समजत नव्हतं मला कसं करायचं कसं नाही. तर मी डायरेक्ट फाडून वगैरेच ओढत होते, पण ते काय एवढं पॅक होतं ना, तर फाटत पण नव्हतं. तर मी त्याला चांगलं ताकद लावून वगैरे फाडून काढलं. आणि तसं फायनली त्याचं पूर्ण ओपन झालं आहे आता. तर ते पूर्ण ओपन झाल्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये निघलं आधी पांढरं एक काहीतरी निघलं. तर मग एक बॉक्स होता, तो बॉक्स आता खोलून बघणार आहे मी फायनली काय आणलं होतं काय नाही. तर बघू आपण. तर ठीक आहे, तर आता आपण ओपन करत आहोत त्याला. तर आता आपण फायनली घेऊन आलो होतो आपल्या व्हिडिओसाठी स्टँड. कारण की ज्यावेळेस मी व्हिडिओ वगैरे काढायला जायचं त्यावेळेस माझा भाऊ एवढा त्रास द्यायचा, एवढा त्रास देत होता, गेल्या काही दिवसापासून होत नव्हतं. तर मी आणलं होतं स्टँड. तर माझ्या आधी तोच असा मोबाईल वगैरे लावून बघत होता. तर मला खूप राग आला होता त्याचा, पण काय करणार, छोटा भाऊ आहे. शेवट सोडून दिलं मी. आणि तर त्यांनी मोबाईल वगैरे त्याचा स्वतःचाच लावला, बघितलं, टॉर्च वगैरे चालू केलं, सगळं माहीत होतं त्याला कसं ओपन करायचं कसं नाही. असं लावून वगैरे ठेवला वगैरे हे केलं. आणि मग त्याच्यानंतर मी पण बघितलं. आणि त्याच्यानंतर मी गेले होते खाली शूट करायला घेऊन. हे पहिल्यांदा स्टँड वगैरे घेऊन चालले होते एकटीच शूट करायला. तर मला समजत नव्हतं की बाबा जागा कोणती पाहायला पाहिजे कोणती नाही. तर फायनली इथे बघितलं तर खूप हिरवं गार होतं आणि ही जागा आपण चॉईस केली. तर चॉईस केल्याच्या नंतर म्हणलं चला मग आता स्टँडला असं उभा वगैरे करून घेतलं. आणि व्हिडिओ वगैरे छान पद्धतीने शूट करायला चालू केलं. सर्वांना बाय आणि जय महाराष्ट्र.